लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, मांजराचे चेअरमन धनंजय देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, ही साऱ्यांची नावं घेऊन आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही, कारण 10 वाजता आपल्याला ही सभा संपुष्टात आणावी लागेल. इथून आलेले सारे मान्यवर आणि या दसरा महोत्सवाला आपल्या परंपरेनुसार प्रचंड संख्येनं उपस्थित असलेले बाभळगावातील समस्त ग्रामस्थ बंधू भगिनी, पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो, विजयादशमीच्या मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. दसरा महोत्सव म्हटल्यानंतर दादांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. बाभळगावचा दसरा आदरणीय दादांच्या साक्षीनं अनुभवायची पहिली संधी मला प्राप्त झाली, हे आवर्जून या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतं. दादा अगदी कौतुकानं मला, रितेशला, धीरजला, गौरवींना आणि आमचे सगळेच आतेभाऊ असतील, लहानपणापासून बाभळगावच्या दसरा महोत्सवाची खरी ओळख ही दादांमुळे झाली, आज हे मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आणि वाड्यावरनं खाली पायऱ्या उतरत असताना ते सगळे दिवस पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि अगदी भावुक करणारा हा दसरा महोत्सव नेहमीच मला आणि आमच्या सगळ्यांना राहिलेला आहे, हे मला आपल्याला सांगावंसं वाटतं. मी बाभळगावच्या दसरा महोत्सवाचं काय महत्व त्यांच्या दृष्टिकोनातून राहिलं हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. मला साहेबांची अनेक भाषणं आठवतात. या चावडीतून भाषण करत असताना साहेबांनी अनेकदा सांगितलं की मी किती जरी व्यस्त असलो, किती जरी माझ्या मागे काम असलं, किती जरी माझ्यावर जिम्मेदारी असली, तर या देशाला माहिती आहे की दसऱ्याला मी बाभळगावमध्ये असतो. ते आपले नेते बाभळगावच्या सरपंचापासनं जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा बँक, आमदार, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री,
केंद्रीय मंत्री, एवढ्या सगळ्या तुमच्या आशीर्वादानं साहेबांनी जिम्मेदाऱ्या पार पाडल्या, पण साहेबांनी कधीही बाभळगावचा दसरा चुकवला नाही. आणि मीही आता जी परंपरा साहेबांनी, आदरणीय काकांनी सुरू ठेवली आहे, ती परंपरा मी असेल, रितेश असतील, धीरज असतील, तुमच्या सगळ्यांच्या सहाय्यानं ही परंपरा पुढे सुरू ठेवण्याची खात्री मला आज तुम्हा सगळ्यांना द्यावीशी वाटते. आज तुमच्यामधला आनंद, उत्साह पाहिल्यानंतर आणि या वेळेसचा दसरा थोडासा वेगळा आहे. काकांनी मला मगाशी सांगितलं की या दसरा महोत्सवामध्ये निवडणुकीचा रंग भरलेला आहे, आणि म्हणून जो जोश या दसरा महोत्सवामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय, जो उत्साह या दसरा महोत्सवामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय, तो और आहे. तुमच्या प्रेमाच्या बळावर समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये पावलं टाकत सर्वसामान्यांची सेवा करण्याचा विडा आम्ही उचललेला आहे. हे देखील मला आपल्याला आवर्जून या निमित्तानं सांगावंसं वाटतं. सरपंच, तुम्ही एवढं चांगलं बोलता मला ठाऊक नव्हतं. काय भाषण झालं सरपंचाचं, आणि बहुत खूप. सरपंचांनी सांगितलं या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघामधून अमित देशमुख निवडून येणार हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. पण तापडे, तुमचं भाषण कुणी लिहून दिलं? ची गरज आहे. तापडेने सुंदर भाषण केलं, आणि तापडे एवढं सुंदर भाषण लिहून देणारा तुमच्याकडे आहे, आम्हाला तुम्ही कळू देखील दिला नाही. आम्हाला सुद्धा कधीतरी लिहून द्या. तापडेने काय गावासाठी केलं हे सांगितलं, या ठिकाणी व्यक्त केल्या. तापडे आणि त्यांचे सारे सहकारी या गावाची प्रामाणिकपणे सेवा करतायत. 108 फिरवा म्हणतात, 108. पण मला त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. ते करतायत, बाभळगावातल्या ग्रामस्थांची सेवा ते करतायत. त्यासाठी बाभळगावची ग्रामपंचायत, बाभळगावची सोसायटी आज या दसरा महोत्सवाच्या निमित्तानं ग्रामस्थांना माझी विनंती आहे की टाळ्याच्या गजरामध्ये बाभळगावच्या ग्रामपंचायतीचा आणि बाभळगावच्या सोसायटीचं कौतुक आपण केलं पाहिजे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात खाली या बाभळगावनं या महाराष्ट्राला, या देशाला दिशा दिलेली आहे. या देशामध्ये काही ऐतिहासिक निर्णय या बाभळगावनं केलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये काही ऐतिहासिक निर्णय या बाभळगावने केलेले आहेत.
हा तुमचा आमचा अभिमान आहे. महाराष्ट्राचा, लातूरचा विकास साधत असताना बाभळगावसाठी आम्ही काय केलं हे देखील महत्वाचं आहे. आणि मला तुम्हाला सांगताना आनंद होतोय की आज या लातूर शहर विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मी या लातूर शहर विधानसभा मतदारसंघातल्या 30 गावांना जाऊन आलो. आज बाभळगाव हे शेवटचं गाव. पहिली फेरी आज मी पूर्ण केलेली आहे. आणि या प्रत्येक गावामध्ये मी या गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं, आदरणीय काकांनी काय केलं, काँग्रेस पक्षानं काय केलं, हे प्रत्येक गावामध्ये जाऊन मी ग्रामस्थांना सांगितलं. आणि आज बाभळगाव मध्ये मी उभा आहे. बाभळगाव मध्ये मी काय केलं, काँग्रेस पक्षानं काय केलं, इथे सुद्धा मी यादी घेऊन आलोय. 5 पानांची ही यादी आहे. गेल्या 5 वर्षामध्ये काँग्रेस पक्षानं बाभळगाव मध्ये काय विकासाची कामं केली. समजत नाहीये की या 5 वर्षामध्ये 81 योजना, 81 योजना बाभळगाव मध्ये आम्ही विकसित करू शकलो. आणि या 81 योजनेवर जवळपास 15,41,63,63,000 रुपये खर्च झालेले आहेत. 15 कोटी रुपये 5 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बाभळगाव मध्ये आदरणीय काकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे करू शकलो. हे सारं तुमच्यासाठी. अनेक कामं झाली, काही कामं राहिलीत. राहिलेली कामं सुद्धा आपल्याला येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करायची आहेत. आणि त्यासाठी तुमचे आशीर्वाद येत्या 15 ऑक्टोबर रोजी तुम्ही माझ्या पाठीशी उभे कराल ही अपेक्षा आणि प्रार्थना या ठिकाणी मी व्यक्त करतो. माझे हुसेन शेख, हुसेन पठाण, काय चान्स मारला हो तुम्ही. क्या बात है. अरे आपका काम हो गया, आप क्या चिंता कर रहे हैं. छान बोलला ना. अशी ही कामं जी राहिली ती सुद्धा कामं आम्ही करून टाकणार आहोत. हे सुद्धा मला आपल्याला इथं सांगितलं पाहिजे. ज्या योजना आम्ही राबवल्या त्यापेक्षा पुढे जाऊन आम्हाला योजना राबवायच्या. जो पाणी पुरवठा गावाला होतो तिथं आता आम्हाला पाणी पुरवठा योजनेला फिल्ट्रेशन प्लांट बसवायचा आहे आणि शुद्ध पाणी बाभळगावच्या ग्रामस्थांना आम्हाला द्यायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं आहे, सांडपाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे, 24 तास वीज पुरवठा द्यायचा आहे. शेतकऱ्यांच्या शेती पंपाला सुद्धा दिवसा 3 फेजचा वीज पुरवठा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करायचा आहे. सुशिक्षित बेकाराच्या हाताला काम द्यायचं आहे. महिलांना गृह उद्योग उभे करून द्यायचे. बाभळगाव मध्ये फार समस्या आहेत अशातली बाब नाहीये, पण आणखी आपल्याला खूप करायचे आणि ते करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ठोस पावलं उचलावी लागतील. आणि ही पावलं उचलण्यामध्ये तुम्ही माझी साथ द्याल ही कळकळीची विनंती आणि प्रार्थना मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. 15 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तेव्हा या सभेला जेवढी गर्दी आहे, या गर्दीने जर 15 ऑक्टोबरला मतदान केलं तर 100% मतदान होईल. आणि आपल्याला 100% मतदान करण्याचं उद्दिष्ट साध्य करायचं. आता मताधिक्य देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. कातपूरची मंडळी म्हणते आता बाभळगाव पेक्षा आम्ही जास्त मताधिक्य देऊ. आरवी म्हणते बाभळगाव पेक्षा जास्त मताधिक्य देऊ.
आणि म्हणून ग्रामस्थांनी जेव्हा मला त्या ठिकाणी सांगितलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की आता दसरा महोत्सवामध्ये मला बाभळगावकरांना सांगावं लागेल की आता ही स्पर्धा सुरू झालेली आहे. या स्पर्धेमध्ये बाभळगाव नेहमी क्रमांक 1 ला राहिला आणि तो क्रमांक 1 पुन्हा आपल्याला मिळवायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही साऱ्यांनी सज्ज राहिलं पाहिजे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांच्या आशीर्वादानं प्रचारामध्ये आम्ही प्रचंड आघाडी घेतलेली आणि मला खात्री आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नेतृत्व, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे आशीर्वाद, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची पुण्याई ही आपली शिदोरी असं मानून आम्ही कामाला लागलेले आहोत आणि ही शिदोरी पिढ्यानपिढ्या आपल्याला पुरून उरणार आहे. त्यामुळं कुणी कसली चिंता करायची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं. या महाराष्ट्रामध्ये ज्या काही जागा बहुमतानं निवडून येणार आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या, त्या जागांमध्ये आपली जागा असावी यासाठी आता आपण कामाला लागलं पाहिजे आणि तुमची साथ यामध्ये मला आवश्यक वाटते. तुम्ही तुमचं आपलं गाव तर सांभाळालाच, पण आपल्या शेजार पाजारची गावं सुद्धा आपल्याला सांभाळायची आहेत आणि आपल्या शेजार पाजारच्या गावांमध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील गावं तर आहेतच, पण लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सुद्धा गावं आपल्या शेजार पाजारच्या गावांमध्ये आहेत. आबासाहेब पाटील आपलं गाव सुद्धा ग्रामीण मध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या गावांमधनं प्रचंड मताधिक्य या दोन्ही मतदारसंघामधल्या उमेदवारांना आपण दिलं पाहिजे ही कळकळीची विनंती आणि प्रार्थना या ठिकाणी मी व्यक्त करतो. लातूर ग्रामीणचे उमेदवार त्रिंबक भिसे या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. टाळ्याच्या गजरामध्ये तुम्ही त्यांचं स्वागत करावं, त्यांना सदिच्छा द्याव्यात, शुभेच्छा द्याव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो. गाणं गुणगुणताय. नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, करना था इनकार, करना था इनकार मगर इकरार कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. अब नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, त्यामुळं त्रिंबक भिसे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार हे आजच मी जाहीर करतो. दसऱ्याच्या लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमची सेवा करण्यासाठी तुम्ही तुमचे आशीर्वाद माझ्या आणि आम्हा सगळ्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे कराल ही प्रार्थना व्यक्त करून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. आपण बोलतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या या दसरा मेळाव्याचे आदरणीय अमितजी भैया साहेब